तुम्हाला कधी कोणी सांगितलंय का या स्कीम मध्ये पैसे टाक, दुप्पट होऊन जाते किंवा हमखास पैसे मिळतील? पण आज तुम्हाला सांगणार आहे, चुकीच्या माणसांकडून मिळालेल्या आर्थिक सल्ल्यामुळं सामान्य माणसाचं कसं नुकसान होतं. सामान्य माणूस दिवस रात्र एक करून मेहनत करतो, पैसा कमवतो, पैसा साठवतो. पण ज्यावेळेस पैसा गुंतवणुकीची वेळ येते त्यावेळेस तो भावनेवर आणि ओळखीवर विश्वास ठेवतो. आणि इथंच सगळ्यात मोठी सामान्य माणसाची आर्थिक चूक होती. आता तुम्हाला मी काही उदाहरणं देणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कशी सामान्य माणसाची फसवणूक होती किंवा कसा आर्थिक चुकीचा सल्ला भेटतो. आता ओळखीचा सल्ला कसा लोक देतात. एक मित्र म्हणतो, मी इथे इथे पैसे टाकलेले, तू पण टाक, पैसा दुप्पट होणार आहे. पैशाचं काही टेन्शन घेऊ नको, पैसा हा वाढत जाणार आहे. त्या मित्राचं तसं म्हणणं असतं. आपण तसं करून टाकतो. तो मित्र काय फायनान्स एक्सपर्ट नसतो. आपण ओळखीच्या जोरावर तो जसं सांगन तसं करतो. ओळखीचा आहे, पैसा खोटं कशाला बोलन, आणि मग नंतर ना कळतं पैसा अडकतो, परतावा मिळत नाही आणि मैत्री पण तुटून जाते. ओळख ही काय क्वालिफिकेशन नाही, त्याच्यामुळं इथं सावध राहा. आता पुढचं उदाहरण बघू आपण. आपण जातो एजंटकडं, म्हणजे दलालाकडं, आणि तो दलाल म्हणतो आपल्याला, तुम्ही हा प्लॅन घ्या, 5 वर्षात तुमचा पैसा दुप्पट होईल. आणि आपण त्याला साधं विचारत पण नाही की याचं लॉक इन पिरियड किती, ह्याला रिस्क किती, परत ह्याचे चार्जेस किती. आपण सरळ साईन करतो आणि मोकळ होऊन जातो. आणि नंतर ना लक्षात येतं हा प्लॅन आपल्यासाठी नव्हताच. जो कमिशनवर जगतो तो तुमच्या पैशासाठी खरंच विचार करत असन का? आता आपण तिसरं उदाहरण बघणार आहे. इंस्टाग्राम, युट्यूबवर आता फार स्टॉक टिप्स देणारे, परत क्रिप्टो गुरु बसलेले, जे व्हिडिओ करून तुम्हाला सांगतील. ते व्हिडिओ मध्ये सांगतात आज घ्या आणि उद्या श्रीमंत व्हा. सामान्य माणूस मेहनतीचा पैसा मार्केटमध्ये टाकतो, पण मार्केट उलट गेलं की सामान्य पैसा नुकसान होतं. तुम्हाला खरंच वाटतं का जो खराच श्रीमंत आहे तो इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर टिप्स देत बसल? आणि आपली सर्वात मोठी आर्थिक चूक हीच, आपण सल्ला देणाऱ्याला विचारत नाही तुझा ह्याच्यात काय फायदा. जर त्याचं उत्तर कमिशन आणि व्ह्यूज असन तर आत्ताच सावध व्हा रे. कारण सामान्य माणसाचा पैसा गॅम्बल करण्यासाठी नाही, सट्टा खेळण्यासाठी नसतो. आता आपण बघणार आहे योग्य सल्ला देणारा माणूस कसा ओळखायचा. सल्ला देणारा माणूस क्वालिफाईड आहे का? तो रिस्क स्पष्ट सांगतो का? तो हमखास शब्द वापरतो का? तो तुमचा फायनान्शियल गोल काय हे विचारतो का? जो माणूस तुमचं फायनान्शियल स्टेटस समजून घेतो तोच माणूस तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतो. पैसा कमावणं अवघड आहे, पण पैसा चुकीच्या सल्ल्यामुळे गमावणं तर त्याच्यापेक्षा सोपं आहे. म्हणून सगळ्यात आधी स्वतः शिका, समजून घ्या आणि मगच गुंतवणूक करा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. आता भेटू आपण आपल्या पुढच्या भागात. धन्यवाद.